मुंबई महानगरपालिकेचा कारभार किती ढिसाळ आणि सदोष आहे याचं एक ताजं उदाहरण समोर आलंय। मार्च 2024 मध्ये उद्घाटन झालेल्या कोस्टल रोडवर चक्क भेगा पडल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडून माहिती मागवून घेतली आहे। यानंतर राज्य सरकारला जाग आली आहे आणि मग शासनाने देखील मुंबई महापालिकेकडे विचारणा केली आहे। 14,000 कोटी खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडवर हाजी अली जवळ रस्त्याला तडे पडले आहेत। यावर बीएमसीने स्पष्टीकरण दिले आहे। डांबरीकरणाचं काम मान्सूनच्या आधीच पूर्ण झालं होतं, मात्र मान्सूनमध्ये भेगा पडल्या, त्यामुळे मास्टिक डांबराचा उपयोग करून तात्पुरती दुरुस्ती केली होती असं स्पष्टीकरण आता बीएमसीने दिलंय। तर अवघ्या 16 महिन्यात कोस्टल रोडवर भेगा कशा पडल्या, त्यासोबतच बीएमसीने कंत्राटदाराला दंड ठोठावलाय का, असे अनेक प्रश्न आता समोर येतात। एबीपी माझाने हे सवाल उपस्थित केलेले आहेत। याशिवाय 14,000 कोटी खर्च केल्यावर रस्त्याला तडे जातातच कसे, हाही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तर रस्त्याचं काम सुरू असताना बीएमसीचं लक्ष नव्हतं का? कॉन्क्रीट आणि डांबराच्या दर्जावर बीएमसी करडी नजर ठेवत नाही का? दरम्यान कोस्टल रोड प्रकरणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर काय म्हणतात, बघूया। मला मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही पॅच होते ते नीट करण्याचं काम त्या ठिकाणी झाल्याचं समजतं। तथापि कोस्टल रोड हा मुंबईकरांसाठी एक गेम चेंजर अशा प्रकारचा रोड आहे आणि त्याच्यामुळे तो जेवढा भक्कम किंवा जेवढी काळजी घेण्याची आवश्यकता आहे त्याची निश्चितच महापालिका सरकार काळजी घेईल यावर माझा विश्वास आहे। ज्याप्रमाणे राजकारण बदललं त्याच पद्धतीने कोस्टल रोडचं सुद्धा राजकारण बदललं, अशा शब्दात मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आता टीका केली आहे। 2022 ला ज्या पद्धतीने राजकारण बदललं त्या पद्धतीने मग कोस्टल रोडचं पण राजकारण बदललं। कोस्टल रोडचं किंमत वाढली, कोस्टल रोडचे दिनांक म्हणजे ज्याला आपण त्या पिरियडमध्ये व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि कोस्टल रोडमध्ये हे मात्र दिसतंय की माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर जिंकला। संपूर्ण या रोडवर जे तडे गेले आहेत आणि त्याला जे पॅच केले आहेत त्याचा अर्थ माझा कॉन्ट्रॅक्टर जिंकलाय आणि या गोष्टीचा आज मुंबईकर निषेध करतोय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बीएमसीवर या संदर्भात सडकून टीका केली आहे। आता थिगडं लावूनच सगळा हा कारभार ते हाकत आहे। थिगडं लावायचे आणि स्वतःची पाठ ठोकून घ्यायची, हा त्यातलाच हा एक प्रकार आहे। तर आदित्य ठाकरेंनी यावर काय पोस्ट केली आहे आपण तेही पाहूया। एक्स पोस्ट मध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, आम्ही आधीच म्हटलं होतं मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामं रखडतात। खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते। मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत। कोस्टल रोडवर हाजी अली ते वरळीपर्यंतच्या रस्त्यावर केलेलं पॅचवर्क हे त्याचंच उदाहरण आहे। आमचं सरकार असतं तर उत्तम गुणवत्तेचा कोस्टल रोड 2023 मध्येच तयार असा आणि आजवर सायकल ट्रॅक्स बागा तयार होऊन नागरिकांसाठी खुल्या झालेल्या असत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।